वयाच्या 40 आणि 50 नंतरनं ज्यांचे गुडघे फार दुखतात, त्यांच्यासाठी हा व्यायाम आहे. पण आधी तो आपण दवाखान्यात जाऊन दाखवायचं. मग ते औषधोपचार करतात आणि मग आपल्याला एका फाईलमध्ये व्यायामचे प्रकार सांगतात. तर तो प्रकार इथं मी देत आहे, करत आहे. तर आपल्याला व्यायाम करायला वेळ मिळत नसतो. आपण कंटाळा करतो. आज 1-2 दिवस केला की नंतरनं आपल्या मनात येत नाही. काय तेच-तेच करायचं? पण तसं नाही आहे. आपण रोज सकाळी उठल्यावर घरात आवरलं की एक 20 मिनिटं, 40 मिनिटं घरात हा व्यायाम करायचाच असतोय. थोडंफार व्यायाम केले की आपला आत्मविश्वास बिल्ड होतो. आपलं शरीर मजबूत व्हायला मदत होते. त्यामुळं आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. आता आपण म्हणतोय वय झाले आता काय व्यायाम करून काय होणार आहे? तर आपल्याला जेवढं आयुष्य देवानं दिलेलं आहे, ते उरलेल्या आयुष्यामध्ये आपल्या शरीरानं आपल्याला साथ दिलेली असती, सोबत केलेली असती. मग त्या शरीराला आपण थोडाफार व्यायाम करून त्याचे आभार मानायला पाहिजे. तर आपण व्यायाम करणं मनातच ठरवायला पाहिजे. मी तर ठरवतो, मी रोज सकाळी उठल्यावर थोडाफार का होईना माझ्या मनात येतच. ॲटलीस्ट 10 मिनिटं तरी मी व्यायाम करतो. नाहीच झालं तर 5 मिनिटं तरी करतो. नाहीच झालं तर मग मी प्रयत्न करतो, की थोडं काम करतो आणि थोडा व्यायाम करतो. थोडं काम करतो, थोडं व्यायाम करतो. म्हणजे दोन्ही पण होतात. काम पण होतं आणि व्यायाम पण होतं. त्यामुळं आपण सकाळी उठल्याबरोबर व्यायाम करायला सुरुवात करायची आहे. तर आजच ठरवायचंय, की आजपासून मी रोज सकाळी व्यायाम करणार. आता हे मी सूर्यनमस्कार करून दाखवतो तुम्हाला कसं व्यायाम करायचा ते. काही व्यायाम गुडघ्याचे आहेत आणि शेवटी सूर्यनमस्कार केलेले आहेत. सूर्यनमस्कार खूप महत्वाचा असतो व्यायाम प्रकारामध्ये. त्यानं तुमचं शरीर बिल्डअप होतं. तुमच्या शरीराला एक प्रकारे छान आकार येतो आणि तुमचे सर्व अवयव मजबूत होतात. त्यामुळं सूर्यनमस्कार मी रोज घालतो. एक 12 सूर्यनमस्कार मी घालतो. पण मी व्यायाम हे करतोच. तर चला मंडळी, थँक यू.